ज्ञानयात्री उपक्रमातून चिंचवेच्या विद्यार्थ्यांना नवा शैक्षणिक अनुभव. आर्टिलरी सेंटर, तारांगण आणि जिल्हा परिषदेला दिली भेट. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद नाशिक यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या ज्ञानयात्री उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचवे येथील विद्यार्थ्यांनी नाशिकमधील विविध शैक्षणिक, ऐतिहासिक आणि प्रशासकीय स्थळांना भेट देत अविस्मरणीय ज्ञानयात्रेचा अनुभव घेतला. या शैक्षणिक सहली दरम्यान विद्यार्थ्यांनी भगूर येथील आर्टिलरी सेंटर, यशवंतराव चव्हाण तारांगण, तळेगाव येथील नाणी संग्रहालय तसेच नाशिक जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीला भेट दिली. विविध ठिकाणी तज्ज्ञांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना विज्ञान, इतिहास, संरक्षण व्यवस्था आणि प्रशासनाची प्रत्यक्ष माहिती मिळाली. पुस्तकातील ज्ञान प्रत्यक्ष अनुभवातून समजून घेण्याची ही विद्यार्थ्यांसाठी अनोखी संधी ठरली. या उपक्रमासाठी इयत्ता 6वी व 7वीतील 15 मुले आणि 15 मुली अशा एकूण 30 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी जिल्हा परिषदेकडून विनामूल्य बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या ज्ञानयात्रेतील सर्वात भावस्पर्शी क्षण म्हणजे जिल्हा परिषद नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार आणि शिक्षण अधिकारी साईलता सामलेटी यांनी विद्यार्थ्यांनी घेतलेली भेट. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हस्ते तयार केलेले आकर्षक शुभेच्छा पत्र आणि कागदापासून बनवलेला पुष्पगुच्छ भेट देत मान्यवरांप्रती आपला आदर व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेने प्रभावित झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या प्रश्नांची प्रेरणादायी उत्तरे दिली. शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत जिज्ञासा, निरीक्षण आणि प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण घेण्याचा महत्त्वपूर्ण संदेश दिला. या शैक्षणिक सहलीस उमराणे केंद्राचे केंद्रप्रमुख पी.के. सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचवेचे मुख्याध्यापक तुळशीराम सोमवंशी, शिक्षिका निलिमा पगार आणि सुवर्णा आहेर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ज्ञानयात्री हा उपक्रम प्रेरणादायी ठरत असून अशा शैक्षणिक सहलींमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत आहे. प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण घेण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना मिळत असल्याची भावना शिक्षक व उपस्थितांनी व्यक्त केली. S9 TV न्यूजसाठी शरद पवार, चिंचवे. प्राथमिक शाळा चिंचवे, तालुका देवळा, जिल्हा नाशिक येथील विद्यार्थी जिल्हा परिषद नाशिक यांनी आयोजित केलेल्या ज्ञानयात्री उपक्रमासाठी आलो आहोत. आम्ही आर्टिलरी सेंटर, भगूर, यशवंतराव चव्हाण तारांगण आणि नाणे संग्रहालय ही गोष्ट बघितलेली आहे. या उपक्रमामुळे आम्हाला ज्ञानाचा खरा प्रवास हा अनुभवता आला. सर, CEO होण्यासाठी काय करावे लागते? CEO होण्यासाठी UPSC द्यावी लागते. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर UPSC ची परीक्षा द्यायची, त्याच्यातून आपण IAS बनतो आणि IAS बनल्यावर मग आपल्याला CEO बनतो. सर, तुमचा दिवसाची सुरुवात कशी होते? दिवसाची सुरुवात माझी ऑफिस पासूनच होते. नंतर मी दिवसभर ऑफिस करतो, फील्ड विजिट असतील करतो, फाईल साइन करतो आणि संध्याकाळी 6, 7, 8 किती वाजता ऑफिस संपलं की घरी जातो. सर, तुमचा आवडता छंद कोणता? माझा आवडता छंद क्रिकेट खेळणे. मग वाचन पण मी करतो, स्विमिंग पण करतो. सर, तुम्ही किती तास अभ्यास करायचे? त्यावेळेस मी 8 तास तरी करायचो. 7 ते 8 तास. तुम्ही करता का 1 तास तरी रोज? हो. सर, तुम्हाला संपूर्ण जिल्ह्याला सांभाळत असताना भीती नाही वाटत? कशाची? थोडा पण अभ्यास केलेला असतो ना की सर्व गोष्टी माहिती असतात आपल्याला आणि आपल्यासोबत एवढे लोक आणि यंत्रणा असते आपल्या अंडर की आपण फक्त सांगायचं असतं तुम्ही कसं काय करायचं होतं तसं. सर, तुमच्यासारखे मोठे होण्यासाठी आम्हाला काय करावं? अभ्यास. सर, तुमच्या दिवसभराच्या कामाचे नियोजन तुम्ही कसे करता? आता सांगितलं ना तुला, जसं दिवसाभरात काम येईल तशा फाईल्स असतात. कुठे काही घटना घडली, आता परवा पाऊस पडला, त्र्यंबकेश्वरला गावाला हलवावं लागलं, जशी जशी सिच्युएशन येईल तशी मीटिंग, फाईल, फील्ड विजिट असतात. धन्यवाद सर. तुम्हाला अभ्यासाची आवड लहानपणापासून आहे का? मला आवड अजिबात नव्हती, पण करावं लागतं. आवड तुला पण अभ्यास करायचा, कारण अभ्यास केल्याशिवाय आपली फ्युचर नाही बघा. सर, तुमच्या कुटुंबातील तुम्हाला सर्वात जास्त कोण आवडते? सगळे कुटुंबात आई, वडील, आजी, आजोबा सगळे आवडतात. प्रश्न असा आहे की स्पर्धा परीक्षेची
डिस्ट्रॅक्शन. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना आपलं जे मन दुसरीकडे वळतं ना चुकीच्या गोष्टी, जसं की मोबाईल मध्ये नाही आपण गेलो पाहिजे, व्यसन नाही कुठलं लागलं पाहिजे, ही आव्हानं ह्याच्यावर कंट्रोल ठेवणं हे आव्हान असतं. ते मी ठेवलं बरोबर. आणि सर, तुमच्या प्रशासकीय सेवेतील असा एक प्रसंग ज्याने तुम्हाला काम करण्यासाठी आत्मिक समाधान मिळाले. असा हाच आत्ताचाच प्रसंग तुमच्याशी मला बोलायला भेटल्यास माझा आणि सर, माझा शेवटचा आणि तिसरा प्रश्न की आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना तरुण पिढीला पुढे जाऊन देशासाठी काहीतरी करायचे, तर तुम्ही त्यांना किंवा आम्हाला काय संदेश देणार? देशासाठी करायचं आपण बस ना खाली सगळ्या गोष्टी, एक चांगलं नागरिक बनायचं, रस्त्यावर कचरा नाही करायचा, अभ्यास व्यवस्थित करायचा, आई वडिलांना त्रास नाही द्यायचा, मुलांनी व्यसन कुठलंही नाही करायचं. या छोट्या छोट्या गोष्टी केल्या तरी देशाची सेवा होते. थँक्यू सर, तुम्ही माझ्या प्रश्नाची उत्तरे दिल्याबद्दल. सर तुम्ही मोठे होऊन आता मोठाच आहे मी. बरोबर. मोठे होऊन काय? सर तुम्ही लहानपणी कोणत्या शाळेत शिकलात? मी लहानपणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संपाने, तालुका जावली, जिल्हा सातारा. सर आम्ही मोठे होऊन तुमच्यासारखे अधिकारी कसे बनू शकतो? अभ्यास करून एकदम स्वतःचं ध्येय ठेवायचं. 10वी नंतर व्यसन कुठेही लावायचं नाही, मोबाईलच्या आहारी जायचं नाही. हा, बरोबर. सर, कोणी चुकीचे वागल्यास तुम्ही त्यांना शिक्षा करतात का? मी पोलीस नाहीये. मला माझे गुरुजी खूप मारायचे. मला आठवतं छड्या खाल्लेल्या 10वी पर्यंत खूप. त्यामुळे वर्गात काही केलं की मार खायचो आम्ही. आता तर मारत नसतील तुम्हाला, पण आम्ही खूप मार खायचो. विचारायचं पटापट बोलायचं. सर, आम्हाला काय मार्गदर्शन करा? सांगितलं ना तुम्हाला, अभ्यास करा, एकच व्यवस्थित अभ्यास करा, मैदानी खेळ खेळा, मोबाईल मधले खेळ सोडून, आणि शिक्षकांना त्रास देऊ नका, घरच्यांना त्रास देऊ नका, आणि व्यसन कुठलंच लावून देऊ नका. मला कुठलंच व्यसन नाही. Teachers and my dear friends, first of thanks to bottom of my heart behalf of student of staff of ZP Primary School Chinchwe for arranging this educational trip. We are incredible fortunate to have unforgettable educational trip Jnana Yatri to Nashik. Thank you for choosing us extraordinary initiative. This trip was perfect testament to that thought. It's like dream come true because of your support. Thank you once again. वाचक तुम्ही किती तास अभ्यास करायचे? आता शाळेत असताना तर शाळेत दिलेला शाळेत जे शिकवलं जायचं ते लक्ष देऊन आहे. 10 ते 5 शाळा असायची आपल्याला. संध्याकाळी आपण घरी आल्यावर खेळतात तुम्ही पण. अभ्यास काय 1-1.5 तासच समजा. आणि नंतर तर आम्ही जेव्हा या परीक्षांचा अभ्यास केला तेव्हा तर मी पण शाळेवर होते मॅडम सारखं शिकवायला. आणि म्हणूनच काय सांगायचं मला तुम्हाला की तुम्ही ज्यावेळेस शाळेत असतात, वर्गात आपल्याला शिकवलं जातं, तुम्ही आता ह्या शाळेत आहे, पुढे हायस्कूलला जाल, कॉलेजला जाल, तर जे काही शिकवलं जातं ते जर आपण काळजीपूर्वक ऐकलं, त्याचाच घरी येऊन सराव केला, प्रॅक्टिस केली, तर कुठलीच परीक्षा अवघड नसते. अजून तुम्हाला संपूर्ण जिल्ह्याला सांभाळत असताना भीती नाही वाटत? काय मला भीती वाटेल? मी कोणासाठी काम करतेय? तुमच्यासारख्या मुलांसाठी आणि आपल्या सगळ्या शिक्षकांसाठी. ते काम करताना का बरं घाबरायचं? आणि ज्याच्या मनात विश्वास असतो की आपण जे काही काम करतोय ते चांगलंच करतोय, त्याला काही घाबरायची आवश्यकता नसते. दिवस कसा सुरू होतो? विचार सगळं दिसतं आवाज होतो. त्याच्यामुळे तुमचं हे बालपण आहे ना, छान एन्जॉय करायचा, मस्त अभ्यास करायचा. पुढं मोठं झालं, कुठेही गेलं तरी असंच काम राहा. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.